गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिडचा एक मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्याचं नाव आहे अल्डोल कंडेन्सेशन. हा कन्सेप्ट बोर्डच्या दृष्टीनं आणि कॉम्पिटेटिव्ह दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं नाव आहे अल्डोल कंडेन्सेशन. म्हणून नीट लक्ष द्यायचं अल्डोल कंडेन्सेशन काय आहे. आणि जर तुम्हाला याच्यात काही समजलं नसेल तर ते मला नक्की कळवा. तर आपण स्टार्ट करू अल्डोल कंडेन्सेशन. पहिले मी त्याची डेफिनेशन लिहितो आणि नंतर ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ते असं आहे, वेन टू मॉलिक्यूल ऑफ aldehyde or ketone, when two molecules of aldehyde or ketone having alpha hydrogen in presence of dilute base. डायल्यूट बेस तुम्ही कोणकोणते घेऊ शकतात? NaOH, KOH, Na2CO3, BA in bracket OH2 टाइम्स. असे खूप सारे डायल्यूट बेस घेऊ शकतात तुम्ही. इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट बेस, when two molecules of aldehyde or ketone having alpha hydrogen in presence of dilute base gives beta hydroxy aldehyde or ketone which on heating gives alpha beta unsaturated aldehyde or ketone. आता बघा, ही झाली डेफिनेशन. वेन टू मॉलिक्युल्स ऑफ aldehyde or ketone having alpha hydrogen in presence of dilute base gives beta hydroxy aldehyde or ketone which on heating gives alpha beta unsaturated aldehyde or ketone. बघा, पहिला हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन काय असतं? आता इकडं लक्ष द्या. हा बघा अल्डिहाइड ग्रुप आहे. ओके, मी दुसऱ्या रेड चॉकने तुम्हाला दाखवतो. हा अल्डिहाइड ग्रुप आहे. हा अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे. याचा शेजारचा कार्बन काय झाला? अल्फा कार्बन. त्याच्याकडे कमीत कमी एक हायड्रोजन पाहिजे. इथं किती हायड्रोजन्स आहे? 3 अल्फा हायड्रोजन्स आहे. म्हणजे अल्डोल कंडेन्सेशन दाखवणार. हा झाला कीटोन, बरोबर. हा झाला कार्बोनिल ग्रुप. हा झाला अल्फा कार्बन, हा झाला अल्फा कार्बन. इथं झाले 3 हायड्रोजन, इथं झाले 3 हायड्रोजन. 6 हायड्रोजन्स आहे. आपल्याला एक पाहिजे, एक तरी पाहिजे. एकपेक्षा जास्त असून तरी चालेल. म्हणजे हा पण अल्डोल कंडेन्सेशन दाखवणार. हा कंपाऊंड बघा, याला आपण फॉर्मल्डिहाइड म्हणतो. हा फंक्शनल ग्रुप आहे. अल्फा हायड्रोजन कसे पाहिजे? पहिला तो अल्फा कार्बन पाहिजे आणि त्याच्यावर जे हायड्रोजन्स आहे त्यांना म्हणायचं अल्फा हायड्रोजन. इथं हा हायड्रोजन अल्फा नाही आहे, अल्फा कार्बनच नाही इथं. बघा, हा हायड्रोजन अल्फा नाही आहे. पहिलं त्याच्या शेजारी कार्बन पाहिजे आणि त्याच्यावर हायड्रोजन्स पाहिजे. तर इथं हा अल्फा हायड्रोजन नाही, म्हणजे हा अल्डोल कंडेन्सेशन दाखवणार नाही. पुढं बघा, समजा मी याच्यातला बेन्झाल्डिहाइड, हा फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे हा झाला अल्फा कार्बन बरोबर. पण इथं
1 2 3 4 ऑलरेडी 4 बॉन्ड आहे, म्हणजे इथं हायड्रोजन एक पण नाही, म्हणजे हा पण अल्डोल कंडेन्सेशन दाखवणार नाही. तर समजलं का काय पाहिजे? सुरुवातीला अल्फा हायड्रोजन पाहिजे. मग तुम्हाला अल्फा हायड्रोजन काय असतं हे कळलं पाहिजे. अल्फा हायड्रोजन म्हणजे कार्बोनिल ग्रुपच्या शेजारचा कार्बन, त्याच्यावर जर हायड्रोजन असतील तर त्याला आपण काय म्हणतो? अल्फा हायड्रोजन म्हणतो, आणि त्या कार्बनला आपण अल्फा कार्बन म्हणतो. समजलं? आता बघा, मी या रिॲक्शनचं तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो आणि नंतर तुम्हाला ती मेकॅनिझम सांगतो. इथं काय लिहिलं मी? 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्डेड और कीटोन. हा झाला अल्डेड. आधी मी काय करतो? सारखेच अल्डेड घेतो. हा पण झाला अल्डेड. बघा, तर त्याच्याकडे अल्फा हायड्रोजन आहे का? हा झाला अल्फा कार्बन. हा पण झाला अल्फा कार्बन. याच्याकडं पण 3 अल्फा हायड्रोजन आहे, त्याच्याकडं पण 3 अल्फा हायड्रोजन. नीट बघून घ्या. आता काय करायचं आपल्याला? डायल्यूट बेस घ्यायचा आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन असते. इथं घेतलं मी डायल्यूट NaOH. पहिले मी तुम्हाला याची शॉर्ट ट्रिक सांगतो. तुम्ही दोन्हीपैकी कोणाचाही एक अल्फा हायड्रोजन काढा. दोन्हीपैकी कोणाचा पण एक अल्फा हायड्रोजन काढा. समजा मी याचातला हा अल्फा हायड्रोजन काढतो. मी तर लिहितो CH2 आणि हा हायड्रोजन काढतो मी, ज्याला सर्कल केलं आहे. हा हायड्रोजन काढा आणि तो इथं नेऊन तो हा हायड्रोजन काढायचा, इथं टाकायचं. म्हणजे हा काय होणार? OH. म्हणजे हा बॉन्ड काय होणार? ब्रेक होणार. बघा, अल्फा कार्बनवरचा एक हायड्रोजन काढायचा, इथं टाकायचा. हा काय होणार? OH. हा हायड्रोजन खाली शिफ्ट करू आणि हा ग्रुप जॉईन करून देऊ. बघा मी कसं करतो. पहिला हा CH3 लिहिला, हाही काढला. नंतर हा कार्बन, हा H मी इथं टाकतो. तर काय होणार? हा OH, तो बॉन्ड ब्रेक होणार. हा H खाली शिफ्ट करतो, म्हणजे मला जॉईन करायला सोपं जाईल. हा H खाली शिफ्ट केला. बघा, हा H इथं टाकला मी, तो झाला OH. हा हायड्रोजन खाली शिफ्ट केला आणि हे फक्त जॉईन करून दिलं. तर जॉईन कसं होणार? हा झाला CH2, C डबल बॉन्ड OH. बघा, हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? अल्डिहाइड. त्याच्या शेजारी अल्फा कार्बन, त्याच्या शेजारी बीटा. झाला का नाही? बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. बघा इथं दुसरा शब्द बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, विच गिव्स बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. बघा इथं आहे का नाही? बीटाला OH, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. बघा आता इथं कोणकोणते 2 फंक्शनल ग्रुप आहे? बघा, इथं अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे आणि इथं कोणता फंक्शनल ग्रुप आहे? अल्कोल. म्हणून तर याला आपण काय म्हणतो? अल्डोल. अल्डोल. ALD म्हणजे अल्डिहाइड, OL म्हणजे अल्कोल. ALD म्हणजे अल्डिहाइड, OL म्हणजे अल्कोल. म्हणजे याला आपण काय म्हणतो? अल्डोल. दिसतंय का बोर्डवर तुम्हाला? मला एकदा चेक करून द्या. ओके, दिसतंय. हा झाला अल्डिहाइड आणि हा झाला अल्कोल, म्हणून आपण याला काय म्हणतो? अल्डोल. जर आपण याला हीट केलं, तर या अल्फातून एक हायड्रोजन, अल्फातून हा हायड्रोजन, बीटातून OH म्हणजे वॉटर बाहेर जातं. हायड्रोजन कुठून काढायचं? अल्फातून. OH कुठून काढायचं? बीटातून. मग तिथं डबल बॉन्ड येईल, म्हणजे तयार काय होईल? CH3 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH. वॉटर एलिमेंट झालं. बघा, हा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. त्याच्या शेजारचा कार्बन काय? अल्फा. त्याच्या शेजारचा बीटा. अल्फातून H काढायचं, बीटातून OH काढायचं. वॉटर बाहेर जाईल आणि आपल्याला तयार होईल अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. बघा, हा फंक्शनल ग्रुप आहे. हा कार्बन झाला अल्फा, हा कार्बन झाला बीटा. झाला का नाही? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. तर इथं ट्रिक काय आहे? कोणताही एक अल्फा हायड्रोजन काढा, तो इथं टाका.
म्हणजे हा OH होईल, याला खाली शिफ्ट करा आणि जॉईन करा तर तुम्हाला भेटेल बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा कीटोन जर घेतला असता तुम्ही तर मला भेटला असता बीटा हायड्रॉक्सी कीटोन. पुढं जाऊन वॉटर हीट जर केलं थोडंफार तर वॉटर इलिमिनेट करायचं आणि आपल्याला भेटणार अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा जर कीटोन घेतला असतं तर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. तर चला तर याचं मेकॅनिझम आपण बघू. मेकॅनिझम बघितल्यावर आपल्याला आयडिया क्लिअर होईल. ओके, तर परत मी ही रिॲक्शन लिहितो आणि याच रिॲक्शनचं आपण काय करू, मॅकॅनिझम लिहू. बघा आपल्याला ही रिॲक्शन फास्टमध्ये लिहिता येते का. CH3C डबल बॉन्ड OH असे किती मॉलिक्युल्स घ्यायचे, 2. C डबल बॉन्ड OH रिव्हर्सिबल रिॲक्शन डायल्यूट NaOH. इथून एक हायड्रोजन इकडे टाकू आपण तर काय होणार, CH3C OH H CH2C डबल बॉन्ड OH अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. इथं एक हायड्रोजन असं दाखवतो म्हणजे आपल्याला एलिमिनेशन ऑफ वॉटर दाखवता येईल. तर काय तयार होईल, CH3CH डबल बॉन्ड CHC डबल बॉन्ड OH. इथं बाहेर काय जातं, वॉटर बाहेर जातं. दिसतंय का वरती का कट होतं आहे. ओके दिसतंय. तर आता काय करू आपण, याची मेकॅनिझम बघू. ओके मेकॅनिझम बघू. सुरुवातीला काय करायचं, तुम्ही एक अल्डिहाइड घ्यायचा. बघा हा CH3C डबल बॉन्ड OH म्हणजे ॲसिड अल्डिहाइड आहे. फक्त मी एक हायड्रोजन असं खाली लिहिला कारण आपण इथं काय वापरतो, एक डायल्यूट बेस वापरतो NaOH आणि NaOH काय करणार, हा OH मायनस देणार. NaOH काय करणार, हा OH मायनस देणार. हा OH मायनस काय करणार, ॲसिडिक हायड्रोजन स्वतःकडे ओढणार. आता ॲसिडिक हायड्रोजन म्हणजे काय, जो हायड्रोजन आपण इझिली काढू शकतो. बघा इथं इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे, हा स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढणार. म्हणून हे हायड्रोजन्स, हे 3 हायड्रोजन्स काय ॲसिडिक आहे. मग हा OH काय करणार, हा हायड्रोजन घेणार. बघा OH कडे ऑलरेडी हा इलेक्ट्रॉन्स आहे म्हणून हा फक्त हायड्रोजन घेणार. या हायड्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन्स इथं पाठीमागं राहणार. म्हणजे इथं आपल्याला काय बाहेर जाणार, वॉटर बाहेर जाणार आणि तयार काय होणार, CH2 निगेटिव्ह C डबल बॉन्ड OH. कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून आपण याला काय म्हणतो, कार्बो अनायन. मग मला सांगा, बोर्डमध्ये खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे, एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ अल्डोल कंडेन्सेशन. 3 मार्कला क्वेश्चन आहे. तर 3 स्टेप असतात. तर पहिल्या स्टेपला आपल्याला काहीतरी नाव द्यायचं आहे. काय फॉर्म झालं, कार्बो अनायन. मग आपण स्टेपला असं नाव देऊ शकतो का, फॉर्मेशन ऑफ कार्बो अनायन, फॉर्मेशन ऑफ कार्बो अनायन. किंवा काही जण लिहू शकतात ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ अल्फा हायड्रोजन टू फॉर्म कार्बो अनायन किंवा डायरेक्ट फॉर्मेशन ऑफ कार्बो अनायन पण लिहू शकतात. हेडिंग देणं खूप महत्त्वाचं आहे. आता बघा बी स्टेप, दुसऱ्या स्टेपला काय करायचं, दुसरा अल्डिहाइड घ्यायचा CH3C डबल बॉन्ड OH. मग हा कार्बो अनायन जो फॉर्म झाला CH2 मायनस C डबल बॉन्ड OH. बरोबर. आता हा दुसरा जो कार्बन आहे इट विल ॲक्ट ॲज अ न्यूक्लिओफाईल. हा काय करणार, एक न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होणार. मग तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर बघणार. मग बघा हा जो कार्बन आहे या ऑक्सिजनला अटॅच आहे. ऑक्सिजन काय खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह, तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढणार.
म्हणून पार्शियल निगेटिव्ह हा काय झाला, पार्शियल पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह सेंटर भेटलं आहे, मग हा निगेटिव्ह काय करणार, लगेच त्याच्यावर अटॅक करणार, कारण इट बिहेव्स ॲज न्यूक्लिओफाईल. आता कार्बनला ऑलरेडी किती बॉन्ड्स आहे, 4 बॉन्ड्स आहे, म्हणून हा बॉन्ड ब्रेक होणार आणि ऑक्सिजनला कोणता चार्ज भेटणार, निगेटिव्ह चार्ज. तर काय तयार होणार, CH3C. आता O निगेटिव्ह, हा हायड्रोजन काय करतो मी खाली शिफ्ट करतो, हा हायड्रोजन काय करतो मी खाली शिफ्ट करतो, हा काय होणार O निगेटिव्ह. पुढं तयार होणार हा CH2C डबल बॉन्ड OH. तर काय नाव देऊ शकतो आपण, काय नाव देऊ शकतो, मी असं लिहू शकतो, अटॅक ऑफ कार्बोआनायन ऑन सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्डेड. अटॅक ऑफ कार्बोआनायन ऑन सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्डेड. तर इथं मी लिहितो अटॅक ऑफ कार्बोआनायन ऑन सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्डेड. इथं कीटोन घेतला असतं तर आपण कीटोन लिहिलं असतं. आता थर्ड स्टेप, आता हा फॉर्म झालेला आहे CH3CO मायनस H. इथं काय CH2C डबल बॉन्ड OH. आता पहिल्या स्टेपमध्ये बाहेर काय गेलं, वॉटर. ते वॉटर मी जर इथं घेतलं H आणि OH, हा ऑक्सिजन काय करणार, हा हायड्रोजन घेणार आणि हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स, कारण ऑक्सिजनकडे ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज येतो, फक्त हायड्रोजन घेणार, मग दोन्ही इलेक्ट्रॉन्स कोण घेऊन जाणार, OH, म्हणजे OH मायनस तयार होणार परत. आणि फायनल आपल्याला प्रोडक्ट तयार बनणार CH3C OH H CH2C डबल बॉन्ड OH. म्हणजे झाला का नाही बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड तयार. म्हणजे काय लिहू शकतो थर्ड स्टेपला नाव, ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ हायड्रोजन असं लिहू शकतो, ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ हायड्रोजन किंवा रिमोल ऑफ हायड्रोजन. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजेच रिमोल ऑफ हायड्रोजन आयन म्हणजे H+. समजले ही 3 स्टेप. बोर्ड दिसतोय का खाली, ओके. तर समजले 3 स्टेप. आणि जे इलिमिनेशन ऑफ वॉटर आहे ते आपण मॅकॅनिझममध्ये नाही दाखवत. जर हीट दिला असेल तरच आपण अल्फातून हायड्रोजन काढतो आणि बीटातून OH काढतो, आणि ते काय होणार, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड तयार होणार, बरोबर. तर चला परत आपण रिॲक्शन लिहू. आता फास्टमध्ये लिहायचं CH3C डबल बॉन्ड OH, हा अल्डिहाइड आला, हा दुसरा अल्डिहाइड झाला. मी तर आता डायल्यूट KOH घेतो आणि मी सांगितलं शॉर्ट ट्रिक काय करायचं, इथला जो हायड्रोजन आहे, म्हणजे मी असं हायड्रोजन लिहितो, इथं CH2 आणि इथं H, हा हायड्रोजन काढायचा आणि इथं टाकायचा, तर तयार काय होईल, CH3C OH. हा H खाली शिफ्ट करू आणि पुढं ग्रुप जॉईन करून देऊ CH2C डबल बॉन्ड OH. आणि याला जर हिट केलं तर काय होईल, अल्फा आणि हा झाला बीटा. अल्फातून हायड्रोजन काढायचं आणि बीटातून OH. तर फायनल प्रोडक्ट काय होईल आपल्याला, CH3CH डबल बॉन्ड CHC डबल बॉन्ड OH. मग हा बीटावर OH आहे, मग मी याला काय म्हणू शकतो, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. आणि हा काय झाला, अल्फा बीटा, कारण हा अल्फा कार्बन हा बीटा कार्बन,
दोघांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे म्हणजे अनसॅच्युरेटेड. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. मला सांगा आपण कोणता अल्डिहाइड घेतला होता स्टार्टिंगला? हा ॲसिटाल्डिहाइड घेतला होता. मग हा जो फायनल प्रोडक्ट आहे त्याचं एक कॉमन नेम आहे, आपण याला कोर्टोन अल्डिहाइड असं म्हणतो. क्रोटोन अल्डिहाइड. क्रोटोन अल्डिहाइड. क्रोटोन अल्डिहाइड म्हणजे दोन ॲसिटाल्डिहाइड मिक्स केलं आणि त्याचा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंडला काय म्हणायचं? क्रोटोन अल्डिहाइड. समजलं? आता मी काय करतो, अल्डिहाइड ऐवजी आता कीटोन घेतो. हा झाला कीटोन. कोणता कीटोन आहे? हा ॲसिटोन आहे. ओके, चला करा बरं तुम्ही फिनिश. हा डायल्यूट NaOH घेतो मी इथं. काय ट्रिक सांगितली बघा बरं. व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. तर मी काय करणार, चला मी कंप्लीट करतो तोवर तुम्ही व्हिडिओ पॉज करा. हा हायड्रोजन इथून उचलतो, इथं टाकतो. तर तयार होणार CH3 COH. हा CH3 खाली शिफ्ट करतो, CH3. नंतर हा CH2 C डबल बॉन्ड O CH3 आणि हिट केल्यानंतर हा अल्फा कार्बन आहे, हा बीटा कार्बन आहे. अल्फातून हायड्रोजन, बीटातून OH काढायचा. तर काय तयार होणार? CH3 CH3 डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O CH3. बघा आहे का नाही अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड? बघा इथून H आणि इथून OH. तर हा काय झाला? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. आणि हा काय झाला? बीटा हायड्रॉक्सी कीटोन. बघा आला का तुमचं प्रोडक्ट बरोबर? ओके, आता आम्हाला सांगा आपण कीटोनमध्ये काय घेतलं होतं? दोन्ही ॲसिटोन. म्हणून याला पण एक कॉमन नेम आहे, याला आपण मेसिटिल ऑक्साईड असं म्हणतो. काय म्हणतो? मेसिटिल ऑक्साईड. दोन अल्डिहाइड घेतले, ती अल्डिहाइड ॲसिटाल्डिहाइड जर असेल तर त्याचं फायनल प्रोडक्ट असतं क्रोटोन अल्डिहाइड. क्रोटोन अल्डिहाइड आपण ज्याला म्हणतो. आणि दोन कीटोन जर घेतले आणि ते कीटोन जर ॲसिटोन असतील तर याचं कॉमन नेम काय? मेसिटिल ऑक्साईड. आता सगळेच कॉमन नेम्स तुम्हाला लक्षात ठेवायचे नाही, मी जे तुम्हाला सांगतो ते कॉमन नेम्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर अशा पद्धतीनं आपण अल्डोल कंडेन्सेशन बघितलं आहे. पण काही जणांच्या मनात आलं असेल का हायड्रोजन अल्फातूनच का काढायचं? बघा आता हा कंपाऊंड बघा मी इथं लिहितो CH3 COH H. मी काय म्हटलं? हा झाला अल्फा आणि हा झाला बीटा. हायड्रोजन हा अल्फातूनच का काढायचा? इथून का काढू नाही शकत आपण? जर आपण, तर मी इथं काय करतो, इथून हायड्रोजन काढतो. आता इथून हायड्रोजन आणि इथून OH जर काढला तर डबल बॉन्ड इथं येणार. आणि इथला डबल बॉन्ड बघा कॉन्जुगेशनमध्ये डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. कॉन्जुगेशनमध्ये म्हणजे हा जास्त स्टेबल आहे. इथं हा कॉन्जुगेशनमध्ये नाही. बघा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. किंवा तुम्हाला हायपर कॉन्जुगेशन माहीत असेल. हायपर कॉन्जुगेशन म्हणजे जिथं डबल बॉन्ड आहे त्याच्या शेजारच्या कार्बनवर किती अल्फा हायड्रोजन्स आहे
त्याच्यावर त्याची स्टॅबिलिटी ठरली जाते. बघा इथं किती अल्फा हायड्रोजन्स आहे, हा झाला डबल बॉन्ड, त्याच्या शेजारी 3 अल्फा हायड्रोजन्स आहे, नाही हा झाला डबल बॉन्ड, त्याच्या शेजारी फक्त 2 अल्फा हायड्रोजन्स आहे. जितके जास्त अल्फा हायड्रोजन तितके जास्त स्टेबल, म्हणून हा प्रोडक्ट स्टेबल असतो. म्हणून तुम्ही कंपल्सरी OH कडून काढायचा अल्फातूनच, आणि हीटचं सिम्बॉल दिला असेल तरच पुढली स्टेप करायची, नाही तर ती स्टेप करायची नाही. आपण फक्त बीटा हायड्रॉक्सीपर्यंत थांबायचं आहे. बघा अल्डोल म्हणजे अल्डेड आणि अल्कोल, पण इथं कीटोन आहे, मग याचं नाव पाहिजे होतं कीटोल, बरोबर ना. इथं कीटोन फंक्शनल ग्रुप आहे आणि इथं अल्कोहोल आहे, म्हणजे याचं नाव काय पाहिजे होतं, कीटोल. पण ही रिॲक्शन अल्डिहाइडसाठी खूप फेमस आहे, म्हणून कीटोन जरी असेल तरी आपण याला अल्डोलच म्हणतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे की कीटोल आहे, कारण हा कीटोन आणि अल्कोहोल आहे, हा कीटोल आहे. पण अल्डिहाइड इतकं फेमस रिॲक्शन आहे म्हणून याला आपण काय म्हणतो, अल्डोल म्हणतो. समजतं, अल्डोल कंडेन्सेशन. आणि कंडेन्सेशन का म्हणतो, कारण आपण लास्ट स्टेपमध्ये काय करतो, वॉटरला बाहेर काढतो. इथं बाहेर काय जातं H2O, इथं बाहेर काय जातं H2O. कंडेन्सेशन, इथं बाहेर काय जातं, वॉटर बाहेर जातं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, अल्डोल कंडेन्सेशन म्हणतो. समजलं, ओके. ओके, पुढली रिॲक्शन आपल्याला बघायची क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. आत्तापर्यंत आपण अल्डोल कंडेन्सेशन बघितलं आहे, पण त्यावेळेस मी काय करत होतो, दोन्ही अल्डिहाइड सारखे घेत होतो किंवा दोन्ही कीटोन हे सारखे घेत होतो. आता आपल्याला शिकायचं क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. बघा मी इथं दोन्ही अल्डिहाइड काय केले, वेगळे घेतले. हा अल्डिहाइड वेगळा आहे आणि हा अल्डिहाइड वेगळा आहे. इथं किती कार्बन्स आहेत, 2, म्हणजे हा झाला इथेनॉल. इथं कार्बन्स किती, 3, म्हणजे हा झाला प्रोपेनॉल. तर पहिलं काय करायचं, याचं अल्फा हायड्रोजन्स बघायचं कुठं आहे. हा फंक्शनल ग्रुप म्हणजे अल्फा हायड्रोजन इथं आहे, याच्याकडे किती अल्फा हायड्रोजन्स आहेत, 3. आणि इकडं लक्ष द्या, याच्याकडे अल्फा हायड्रोजन्स किती आहे, 2 आहे. याच्याकडे अल्फा हायड्रोजन्स 3 आहे आणि याच्याकडे अल्फा हायड्रोजन्स 2 आहे. आणि हे 2 वेगळे अल्डिहाइड आहे. मग टोटल इथं 4 प्रोडक्ट्स होतील. कसे 4 प्रोडक्ट्स होतील, हा स्वतः संगच रिॲक्ट होईल. याचेच 2 मॉलिक्युल असे कन्सिडर करा तुम्ही. हा स्वतः संगच रिॲक्ट होईल, हा स्वतः संगच रिॲक्ट होईल, ज्याला आपण सेल्फ कंडेन्सेशन म्हणतो. हा स्वतः संगच रिॲक्ट होईल. मला सांगा, एका बीकरमध्ये मी जर इथेनॉल घेतलं आणि दुसऱ्या बीकरमध्ये मी प्रोपेनॉल घेतलं आणि दोघांना मिक्स केलं, त्याचा अर्थ काय आहे, का इथेनॉलचं काय एकच मॉलिक्यूल असणार का त्याच्यात, नाही, खूप सारे मॉलिक्युल्स असतील. अल्डोल कंडेन्सेशनमध्ये किती मॉलिक्युल्स रिॲक्ट होतात, 2. मग आपण काय करायचं, हाच 2दा आहे असं इमॅजिन करायचं. कसं इमॅजिन करायचं, बघा मी इथं हा 2दा आहे असं समजू आपण. मग आपण काय करू, मी सांगितलं ट्रिक काय, एकाचा हायड्रोजन काढायचा आणि इकडं टाकायचा, म्हणजे हा जर स्वतः संग रिॲक्ट जर झाला तर काय प्रोडक्ट येईल. आता बघा फास्ट लिहायचं, CH3C, इथून हायड्रोजन इथं टाका, OH, H, नंतर तिथं राहिलं CH2, C डबल बॉन्ड OH, आणि याचंच वॉटर जर बाहेर काढलं तर इथून वॉटर बाहेर जाईल, CH3, CH डबल बॉन्ड CH, C डबल बॉन्ड OH, मी इथं लिहितो -H2O. तर आता असं करा, हाच 2दा आहे असं इमॅजिन करा. आता सगळेजण इथंच चुकी करतात. बघा आपल्याला अल्फा हायड्रोजन्स कुठं आहे, इथं आहे, म्हणून इथला हायड्रोजन आपल्याला बाहेर काढायचं. इथला हायड्रोजन काढू, इथं टाकू, मग काय प्रोडक्ट भेटणार आपल्याला. हाच जर स्वतः संग रिॲक्ट झाला तर काय प्रोडक्ट भेटणार, पहिला हा CH3 आहे तसाच, नंतर CH2 आहे तसाच, इथून हायड्रोजन उचलून मी इथं टाकतो, म्हणजे हा झाला OH. हा हायड्रोजन खाली शिफ्ट करतो, बरोबर. इथून हायड्रोजन काढला म्हणजे आपल्याला इथूनच जॉईन करायचं. चूक असं करतात का तुम्ही, इथून जॉईन करतात. इथून हायड्रोजन काढलं म्हणजे इथूनच जॉईन करायचं. मग इथं झाला हा CH, हा H काढला फक्त CH, एका साईडला काय CH3, पुढल्या साईडला C डबल बॉन्ड OH. इथून हा वॉटर बाहेर काढायचा, -H2O. तर काय होईल, CH3, CH2, CH डबल बॉन्ड
CH3 डबल बॉन्ड OH झाले. हे दोन प्रोडक्ट आपण काय म्हणतो, सेल्फ कंडेन्सेशन म्हणतो. काय म्हणतो, सेल्फ कंडेन्सेशन. तर मग 4 प्रोडक्ट कसे होतील, 2 प्रोडक्ट होतील सेल्फ कंडेन्सेशन आणि 2 प्रोडक्ट होतील क्रॉस कंडेन्सेशन. आता काय करू आपण, इथलला हायड्रोजन काढू आणि तिकडं टाकू. इथलला अल्फा हायड्रोजन काढू आणि इकडं टाकू. इकडं टाकू म्हणजे याला पहिलं लिहावं लागणार. म्हणजे हा कसा होणार, CH3 इथं CH2. इथलला हायड्रोजन काढला मी इकडं टाकला तर हा काय होणार, OH. खाली इकडं H. इथून हायड्रोजन काढला म्हणजे हा काय होणार, CH2 डबल बॉन्ड OH. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड तयार करा. वॉटर बाहेर काढा. -H2 हीट, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH. आपण काय केलं होतं, इथलला हायड्रोजन काढून इकडे टाकला. इथलला हायड्रोजन काढून इकडे टाकला. आता तुम्ही काय करा, इथलला हायड्रोजन काढून इकडे टाका. आता इथलला हायड्रोजन काढून इकडे टाका तर काय तयार होणार बघा. मी चौथा प्रोडक्ट इकडे लिहितो. आता इथलला हायड्रोजन काढून इकडे टाका. इकडे टाका म्हणजे हा पहिला लिहावा लागणार. तर काय तयार होईल, CH3C. हा इथलला हायड्रोजन काढून इथं टाकला तर हा OH. मग नंतर खाली H. इथलला हायड्रोजन काढला म्हणून इथं CH3C डबल बॉन्ड OH. मग काय करायचं, आपल्याला वॉटर बाहेर काढायचं आणि फायनल प्रोडक्ट आपल्याला तयार होईल CH3 CH3C डबल बॉन्ड OH. समजलं. तर 2 हे सेल्फ कंडेन्सेशननी तयार होणार आणि 2 हे क्रॉस कंडेन्सेशननी तयार होतील. बरोबर. तर आता मी काय करतो, 2 वेगळे कीटोन्स घेतो आणि तुम्ही मला 4 प्रोडक्ट्स लिहून दाखवायचे. 2 वेगळे कीटोन्स घेतो तर तुम्ही मला हे 4 वेगळे 2 सेल्फ कंडेन्सेशनने 2 क्रॉस कंडेन्सेशननी. हा झाला कीटोन. आता BA इन ब्रॅकेट OH 2 टाइम्स. मला याचे 4 प्रोडक्ट्स लिहून दाखवा सगळ्यांनी. तर हा अल्फा हायड्रोजन आहे आणि हा पण काय अल्फा हायड्रोजन आहे. चला तुम्ही व्हिडिओ पॉज करून 4 प्रोडक्ट्स लिहून दाखवा. तर मी इथं 4 प्रोडक्ट्स लिहितो बघा. फर्स्टमध्ये CH3C हा झाला OH. खाली CH3 शिफ्ट होणार. नंतर हा CH2C डबल बॉन्ड CH3. नंतर प्रोडक्ट तुम्ही मॅच करायचे. चला आपण बघूया. तुम्ही पहिलं कंप्लीट करता का मी पहिलं कंप्लीट करतो. याचे 2 याचा सेल्फ कंडेन्सेशन प्रोडक्ट CH3 CH2C हा झाला OH. इथं झाला CH2 CH3. तिथून हायड्रोजन्स काढला म्हणजे हा झाला CH3C डबल बॉन्ड CH2 CH3. आणि इथं वॉटर बाहेर काढल्यावर इथं लिहितो -H2O. तर तयार होणार CH3 CH2 CH2 CH3 डबल बॉन्ड C. इथं CH3 C डबल बॉन्ड CH2 CH3. हे झाले सेल्फ प्रोडक्ट. आता क्रॉस प्रोडक्ट. इथून हायड्रोजन काढा इकडे टाका.
तर CH3 CH2 COH, मी याला C2H5 असं लिहितो. इथून हायड्रोजन काढला म्हणजे हा झाला CH2, C डबल बॉन्ड O CH3. इथून वॉटर बाहेर काढा म्हणजे -H2O हीट. तर फायनल प्रोडक्ट काय होणार, CH3 CH2 C2H5, इथं डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O CH3. आणि लास्ट प्रोडक्ट इथून हायड्रोजन काढून इकडं टाका म्हणजे इथं होणार CH3 COH CH3 CH3 C डबल बॉन्ड O C2H5. इथून वॉटर बाहेर काढा CH डबल बॉन्ड तर अशा पद्धतीने आपल्याला किती प्रोडक्ट्स भेटतील, 4 प्रोडक्ट, 2 बाय सेल्फ कंडेन्सेशन आणि 2 बाय क्रॉस कंडेन्सेशन. ओके. तर तुम्ही काय करायचे, वेगवेगळे 2 अल्डिहाइड्स घेऊन बघायचे, वेगवेगळे 2 कीटोन्स घेऊन बघायचे, ही रिॲक्शन कंप्लीट करायची. तर आता मी तुम्हाला एक होमवर्क म्हणून रिॲक्शन देतो बघा, आणि तुम्ही पण 1-2 एक्झाम्पल्स घेऊन ही रिॲक्शन कंप्लीट करायची. CH3 C डबल बॉन्ड OH प्लस HC डबल बॉन्ड OH. पहिली स्टेपमध्ये डायल्यूट NaOH आणि दुसऱ्या स्टेपमध्ये हीट. मला सांगा बरं याचे किती प्रोडक्ट्स होणार, हा वेगळा अल्डिहाइड आणि हा वेगळा अल्डिहाइड आहे, किती प्रोडक्ट्स होणार. आता याचे 4 प्रोडक्ट्स होणार नाही. का होणार नाही, कारण हा जो अल्डिहाइड आहे याच्याकडे अल्फा हायड्रोजन आहे पण याच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही आहे. म्हणजे प्रोडक्ट्स किती होणार, हा स्वतः संघच रिॲक्ट करणार 1 प्रोडक्ट, हा याच्या संघ रिॲक्ट करणार 2 प्रोडक्ट. इथं 2च प्रोडक्ट होणार कारण याच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही आहे. दोन्हीकडे जर अल्फा हायड्रोजन असतील तर 4 प्रोडक्ट्स होतील. एकाकडे जर अल्फा हायड्रोजन असेल तर तो स्वतः संघ रिॲक्ट होईल 1 प्रोडक्ट आणि हा इकडं रिॲक्ट होईल 2 प्रोडक्ट. तर अशा पद्धतीनं आपण अल्डोल कंडेन्सेशन एकदम डिटेलमध्ये स्टडी केला आहे, त्याची मॅकॅनिझम स्टडी केली. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्की कळवा. ओके. आत्तापर्यंत एकाचा पण फोन आला नाही का काही प्रॉब्लेम आहे तरी मी तुम्हाला येत्या काही दिवसात फोन कराल आणि तुम्ही फ्रँकली मला सांगायचं कोणता कन्सेप्ट जर कळत नसेल तर आपण त्याला रिपीट करू. कारण तुम्ही IIT बॅचचे म्हणून तुमच्याकडून 5-6 तास अभ्यास करणे अपेक्षित आहे. आणि केमिस्ट्री हा सब्जेक्ट तुमचं सिलेक्शन 100% करून देणार, कारण तुम्हाला तिकडं मॅथमॅटिक्स आहे, फिजिक्स आहे, त्याच्या तुलनेत केमिस्ट्री हा थोडाफार इझी टॉपिक आहे. म्हणून हा व्यवस्थित करायचा. काही डाऊट असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू. आणि हा चॅनल तुम्ही काय करायचं, सबस्क्राईब करायचा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.